मी सध्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये आहे आणि या रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। ती कशी मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हा गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बसवण्यात आलेला आरो प्लांट आहे। मात्र अक्षरशः बंद आहे, धुळखात पडलेला आहे, मशिनरीला गंज चढलेला आहे, ठिकठिकाणी मशिनरीला जाळा लागलाय। म्हणजे हा प्लांट जो आहे ज्या वेळेला बसवला तेव्हापासून हा प्लांट बंदच आहे। फक्त लाखो रुपये शासनाचे पैसे खर्च करण्यात आले, मात्र रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः या प्लांटमधून शुद्ध पाणी मिळालं नाही असंच यावरून दिसतंय। सध्या मार्च महिना सुरू आहे, अर्धा महिना उलटला, उन्हाच्या झळा लागतात, तीव्रता वाढलेली, मात्र रुग्णालयात येणाऱ्या त्यांच्या रुग्णांना नातेवाईकांना साधं पाणीच काय, शुद्ध पाणी सुद्धा मिळत नाहीये। हा बुलढाणा जिल्हा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याचा जिल्हा आहे आणि त्यांच्याच म्हणजेच आरोग्य राज्यमंत्र्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आरोग्य मंत्र्याचा जिल्हा असताना या रुग्णालयामध्ये रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना साधं पाणी मिळू नये, शुद्ध पाणी मिळू नये, एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। आपण जर पाहिलं तर जवळपास 5,000 हजार लिटरच्या टाक्या आहेत। हे मशिनरी जी आहे आरो प्लांटची, बघा अशा पद्धतीनं हे जाळं लागलं याला। म्हणजे कित्येक वर्षापासून हा प्लांट बंद आहे, फक्त नावापुरता या ठिकाणी लावला की आम्ही रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी देतो, मात्र प्लांट हा चालू झालाच नाही असं यावरून तरी दिसतंय। तात्काळ हा प्लांट दुरुस्त करून रुग्णांना शुद्ध पाणी द्यावं। नवे रुग्णालय परिसरामध्ये साधं पाणी सुद्धा मिळत नाही, मात्र या प्लांटच्या माध्यमातून शुद्ध पाणी तरी रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना कसं मिळेल याकडे सुद्धा रुग्णालय प्रशासनानं पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।